हिंगोली जिल्ह्यात 3 नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। कळमनुरी नगर परिषद निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार असून ही निवडणूक महायुती स्वबळावर लढवतीये, तर महाविकास आघाडीत देखील फूट पडल्याने कळमनुरी नगर परिषदेत बहुरंगी लढत होणार आहे। पाहुयात कळमनुरीच्या निवडणूक मैदानातील लोकशाही मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट। कळमनुरी नगर परिषदेत बहुरंगी लढत। नगराध्यक्ष पदासाठी 10 उमेदवार रिंगणात। शिवसेना आणि काँग्रेस आमने सामने। हिंगोली जिल्ह्यात एकूण 3 नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत। प्रामुख्याने कळमनुरी नगर परिषदेत महायुतीत बिघाडी झाल्याने युतीतील सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतात, तर महाविकास आघाडीत देखील फूट पडल्याने काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने युती करत नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय। कळमनुरी नगर परिषदेवर सर्वाधिक सत्ता ही काँग्रेसची सत्ता होती। 2016 मध्ये शिवसेनेच्या हाती सत्ता गेली, तर शहरातील सगळ्यात मोठा स्वच्छतेचा प्रश्न बिकट बनला। ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, नियोजन शून्य कारभार, वाहतुकीची कोंडी, पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे निवडणुकीच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे आहेत। तर कळमनुरी नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची जागा सर्वसाधारण महिलेला सुटल्याने कळमनुरी नगर परिषदेवर महिला राज असणार आहे। शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे समर्थक असलेले वैभव चौधरींची पत्नी आश्लेषा चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत। नगर परिषद ह्याच्यावर निवडणूक लढवत आहोत। रस्त्यांचे काम, सगळ्यात मेन महत्त्वाचा मुद्दा पाण्याचा आणि महिलांच्या विकासाचा। लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि ही निवडणूक लढवून भगवा फरक पाहिजे। तर आश्लेषा चौधरी यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारानं जोरदार टीका केली आहे। अगोदरच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी शहराचा कोणताही विकास केला नसून केवळ स्वतःचा विकास केल्याचा आरोप कांग्रेसच्या उम्मीदवार कुरेशी कैसर बेगम निहाल यांनी केला है कि उन्होंने कोई काम नहीं किया है, उन्होंने बोगस काम किया है। जो रोडों का नल का जो नालियों का जो गंदा पानी है वो रोडों पर बहता है, लोगों को पानी की परेशानी होती है, 8-8 दिन नलों को पानी नहीं आता है। उन्होंने बोगस काम किया, उन्होंने शहर का विकास नहीं किया, उन्होंने सिर्फ खुद का विकास किया है। सारे मंदिर मस्जिद सबके सामने कचरों के ढेर लगे हैं, पूरे शहर में गंदगी फैला रखी है। तर कळमनुरी शहरात महिलांच्या अनेक समस्या असून लघु उद्योग नाही आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या उमेदवार वैशाली कावडे यांनी दिली आहे। महिला सक्षमीकरण, महिलांना बचत गटातर्फे, लघु उद्योगातर्फे, महिला नाही तर शेती कामाच्या व्यतिरिक्त कुठलेही काम नाही। मग आज जगामध्ये पाहिलं तर महिला वर्ल्ड कप सारखं आणू शकतात, तर इथल्या महिला काही ना काहीतरी करू शकतील ना, त्याच्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करणार, 24 तास राहणार। कळमनुरी शहरात नगर परिषदेसाठी जवळपास 23,000 मतदार असून त्यापैकी 13,000 जवळपास मुस्लिम मतदार आहेत, तर उर्वरित इतर समाजाचे मतदार आहेत। नगर परिषद निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचं मतदान निर्णायक मानलं जाते, त्यामुळे सगळ्याच पक्षातील नेत्यांनी मुस्लिम समाजाचं मतदान आपल्या बाजूने वळवण्यासाठी राजकीय समीकरणं आखली आहेत। नगरसेवकाच्या जागेसाठी मुस्लिम उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे करण्यात आले असून सगळ्याच पक्षाकडून आखलेल्या समीकरणाचा येत्या काळात नेमका फायदा कुणाला होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 23,000 मतदानापैकी जवळपास 13,000 मतदान जे आहे ते मुस्लिम असल्यामुळे मुस्लिम वोट बँक सर्वात मोठी असल्यामुळे या ठिकाणी नेमकं मुस्लिम वोट बँक कोणाच्या पाठीमागे उभं राहतं आणि कोण बाजी मारतं हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।